पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांसह हातात दिली राज्याची चावी। काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षावर गंभीर आरोप। प्रदेश अध्यक्षाच्या होमटाऊनमध्ये काँग्रेसला गळती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश अध्यक्षपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या नियुक्तीनंतर सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आउटगोईंग सुरू झालेली आहे। काही दिवसापूर्वी माजी जिल्हा अध्यक्ष विजय अंभोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्तार सिंग राजपूत यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे। मुळीच नाही, त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं, त्यांनी भारताचे अध्यक्ष व्हावं। खरगे साहेबांनंतर त्यांनी भारताचा अध्यक्ष झालाच आम्हाला आनंदच होईल, परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणार आहे। प्रत्येक थरातील कार्यकर्त्यांना समवेत घेतलं पाहिजे असं काँग्रेसचे ध्येय धोरण होते, परंतु या ध्येय धोरणांपासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर गेलेले आहेत। त्यामुळं त्यांना गरीब कार्यकर्त्यांबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झालेला असल्यामुळं सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडित आहे। काय वाटते की प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस वाढणार आहे का राज्याची? माझा अनुभव आहे, 2014 पासून त्यांनी बुलढाणा विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। 2014चा अभ्यास केला आणि आज 2025चा अभ्यास केला तर निश्चितच 60-70% काँग्रेस ही त्यांच्या अरेरावीमुळे आणि त्यांच्या अरेरावीमुळेच काँग्रेस पक्षाला गच्छंती ही लागलेली आहे। तर याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सांगणं असं आहे की हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी फक्त आणि फक्त 2 वेळेस काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे। 2 वेळेस म्हणजे ज्यावेळेस ते 2014ला उभे होते त्यावेळेस आणि 2019ला उभे होते त्यावेळेस। 1999ला धुरपतरावजी सावळे साहेब यांना उमेदवारी मिळाली होती, त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांचं काम केलं नव्हतं। 2004ला माझे वडील स्वतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांचंसुद्धा त्यांनी काम केलं नव्हतं। पुन्हा एकदा 2009ला धुरपतरावजी सावळे यांना तिकीट मिळालं होतं काँग्रेस पक्षाचं, त्यावेळेससुद्धा त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी कोणाचं काम केलं आहे हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व जाणते काँग्रेसची जी मंडळी आहे यांना सर्व श्रुत आहेच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.